नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमच्या संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल कढई पनीर रेसिपी, जी बनवायला अगदी सोपी असते. तर त्यासाठी आधी आपण इथे कढई पनीर मसाला जो आहे तो रेडी करून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये आधी टाकलेला आहे 1 चमचा जिरे, 1.5 चमचा बडीशेप आणि 1 चमचा अख्खा धने. त्याचबरोबर आपण इथे एक तेजपत्ताचं पान टाकलेलं आहे, 10 ते 12 काळी मिरी आणि 2 लाल मिरच्या. तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची नसेल किंवा दुसऱ्या जर मिरच्या असतील लाल, तुम्ही त्याही घेऊ शकता. आता याला आपण 1 ते 1.5 मिनिट स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि त्याला असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरे. नंतर आपण त्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपला कांदा असा व्यवस्थित गुलाबी रंगाचा होईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लसूण बारीक चिरून टाकायचा आहे, 1 इंच अद्रक बारीक चिरून घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त मिरच्या घालू शकता. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे 2 मोठ्या टोमॅटोची पेस्ट इथे करून घेतलेली आहे. टोमॅटोची जी पेस्ट आपण केलेली आहे ती थोडीशी दरदरीतच ठेवायची, म्हणजे जास्त अशी बारीक नाही वाटायची. आणि टोमॅटो पेस्ट ॲड करण्याआधी फक्त एवढी काळजी घ्या की आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित शिजलेला पाहिजे. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर हा मसाला व्यवस्थित परतून घेऊन त्याला आपण शिजायला ठेवायचं आहे. जो मसाला आपण पिसून घेतला होता तो असा झालेला आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 1 शिमला मिर्च आणि 1 कांदा यांना आपण चौकोनी कापून घेणार आहोत आणि हे तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिट थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. आपल्याला याला स्टर फ्राय करायचं आहे. मीठ इथे आपण थोडंच टाकणार आहोत कारण आपण ऑलरेडी भाजीत पण तिकडे मसाल्यामध्ये पण आपल्या मीठ आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते पनीर पण आपण शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता त्याचे 2 चमचे याच्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. फक्त एवढी काळजी घ्या की आपलं पनीर जे आहे ते तुटलं नाही पाहिजे. हा मसाला बनवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. गॅस बंद करायचा आहे आता याचा. इथे आपला कांदा टोमॅटो जो मसाला आपण शिजवण्यासाठी ठेवला होता तो जर खाली लागत असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. जेव्हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून सॉफ्ट होईल, म्हणजे एकदम मऊ होईल, तेव्हा आपण त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. इथे मी 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर जी येते, लाल मिर्च पावडर येते, ती 1 चमचा आणि आपली घरातली जी असते तिखट ती 1 टाकली, अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर आणि 2 ते 2.5 चमचे जो मसाला आपण केला होता तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे साधारण 1 मिनिटभर. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत क्रीम. तर क्रीमसाठी मी जी आपली घरातली शाई असते त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून याला मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड क्रीम असेल तर तुम्ही तीही 2 चमचे टाकू शकता. क्रीम टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर त्याला परतून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपला मसाला पूर्णपणे शिजलेला असेल तेव्हा आपण जे मसाला इथे करून ठेवला होता शिमला मिर्च, कांदा आणि पनीरचा, तो त्याच्यामध्ये हळूवारपणे टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
इथे आता आपण 1 छोटा चमचा कसुरी मेथी त्याच्यावरती टाकणार आहोत. कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला छान वास येतो. 2 ते 3 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आणि आपला कढई पनीर मसाला रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा कशी झाली आहे. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या रेसिपी पाहिल्या त्याबद्दल धन्यवाद.